नमस्कार. नमस्ते. हे कोण? हे गुणीभाई. यांना पूर्वी कधी बघितल्याचं आठवत नाही मला. अहो ते सोसायटीत पहिल्यांदाच आलेत. हो. हा त्यांनी नेहाचं घर विकत घेतलंय. हा? पण नेहा घर कशाला विकते? अहो असं काय करताय तुम्ही? ते बँकेचं प्रकरण तुमच्या लक्षात नाही का? हो. हा. काय करता तुम्ही? आहे. आम्ही बिझनेस करते. तुम्ही काय करते अंकल? मी बिझनेस आयडिया डेव्हलप करतो. એટલે શું? म्हणजे काका आत्ता सध्या ना मी टाकाऊतून टिकाऊ या कन्सेप्टवर काम करतोय. म्हणजे एक प्रोजेक्ट करतोय. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी नाही, काय काय नाही, गोष्टी केल्यात ना. तुम्ही बघून र- खुश रवा आहेत दे, बा अंकल, एकदम. अंकल, रवा सांगतो दे. मी तुम्हाला बघा अरे. थांबा जरा नुसतं बघा तर खरं. हा. हे बघा हे अर्धी बाटली कापून बघा त्याचा फर्स्ट क्लास पेन स्टँड बनवला. हा आणि हे फ्लॉवर पॉट. हा आणि एक हे बघा हे दुसरी असं एक हँगिंग कुंडी ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय. हा आणि हे बघा हे या पिशव्या आहेत. सध्या प्लास्टिक नको म्हणून अशा कागदी पिशव्या बनवल्या. वा. आणि तुम्हाला ते गंमत दाखवतो अरे एक नको मिनिट. राहू दे. अरे नाही, नाही, अंकल, बघा तर अंकल, खरं. बेसन तुम्ही. अहो हे आहे ना हे पाय पुसणी बनवली आहेत. ही? हा म्हणजे आपल्याकडे लागतात ना सतत काय छान आहेत बघा. तुम्ही म्हणाल लगेच की आपण दोघे मिळून काहीतरी धंदा करूया म्हणून. काय भलतच काहीतरी सांगताय तुम्ही. मूळ मुद्द्याचं बोला ना. सॉरी. मी काय म्हणतो सोनीबाई सोनी भाई नाही हो, गुनी भाई. तेच ते हो. हा मी काय विचारतो की तुम्ही नेहाचं हे घर का विकत घेताय? का घेते म्हणजे? अरे तुमची नया मॅडम बँकेचा पैसा डुबवते, त्याचा हप्ता नाही भरते. ते आम्हाला माहिती आहे. पण अहो ती एकटीच कमावतीये ना आणि पदरी छोटी मुलगी आहे. आणि हे घर एवढंच काय तिच्याकडे आहे ना आता. हो ना. आणि तेही तिच्या हातून गेलं तर तिने काय करायचं ना. नाही, आम्ही पण काय करू नाही शकते अंकल. मी काय म्हणतो तुम्ही नेहाचं घर विकत घेणार ना त्याच्याऐवजी आमचं घर विकत घ्या ना. हा. नाही म्हणजे सोसायटी एकच आहे, तळमजलाच आहे आणि साधारण एरिया पण सेम आहे. तुम्हाला काय फरक पडणार आहे? म्हणजे आमचं घर विकून येणारे पैसे आम्ही तिचं घर सोडवायला वापरू ना. हा ते नया मॅडम तुम्हा दोघांची सोकरी आहे काय? नाही छोकरी नाही पण छोकरीपेक्षा पण जास्त जवळची आहे. अहो आणि ती आमची नात आहे ना. तिला हे घर सोडून दुसरीकडे जायचंच नाहीये मुळी. म्हणून म्हटलं असं काही करता आलं तर बघावं. चांगलं आहे, वांधा नाही. म्हणजे नवऱ्यानं सोडून दिलेल्या बायडीला तुम्ही हेल्प करताय. गुड. गुड. मग हे फायनल समजायचं? नाही नाही अंकल, हा? ते घर मंदी आणि हे घर मंदी કેટલો फरक છે. आता आम्ही लोक एवढा पैसा फेकेल तर लय थोडा फायदा बघेल का नाही? त्या काही घर છે नाही મેન્ટેન જ નથી. ના મેડમ ને ઘર કેટલો સરસ મેન્ટેન છે. એમાં બહુ કામ કરવું પડશે અને એરિયા પણ બહુ નાનું છે ના. તે ઘરાच्या बदल्यात हे घर घाटे का सौदा आहे अंकल. हा मी तुम्हाला एक दुसरी ऑफर देतो. हा. म्हणजे काय आहे, नेहाच्या घराला तुम्ही जेवढे पैसे देताय की नाही तेवढे पैसे मी तुम्हाला दिले तर ते घर तुम्ही सोडाल? हा वांधो नत A1 आयडिया છે. वा. आम्ही किती पैसा दिला ते जाऊ दे. तुम्ही त्या घराचा मार्केट रेट प्रमाणे बघा फक्त 60 लाख रुपये द्या. आम्ही उद्याच्याला घर ताब्यात देते तुमच्या. 60 लाख? 60 लाख?
हे फारच होतं हो. गंदा छे पर धंदा छे अंकल. वांदा नाही, तुम्हाला जमेल तेव्हा द्या. तोपर्यंत जर ती प्रॉपर्टी विकली गेली नसेल तर आम्ही तुमचाच विचार करेल. नाही, आपल्याकडे लय प्रॉपर्टी आहे अंकल. इकडनं घ्यायचं आणि तिकडे द्यायचं, हेच तर आमचा बिझनेस आहे. तेव्हा पैसा जमा करायला सुरुवात कर. हा धंदा पण लय सारो छे. हा, चालू राखो. तुम्ही दोघं मिळून विचार करा, मी येतो. हा, 60 लाख. हे पोरी जरा बाजूला हो ना. नाही, मी माझ्या रूम मध्ये तुम्हाला जाऊ देणार नाहीये. बेटा तू आम्हाला आतमध्ये जाऊच दिले तर तुमचं सामान आम्ही कसं भरणार? नाही, ही माझी रूम आहे, मी आत जाऊ देणार नाहीये. परी ना आता डोक्यात यायला लागल्या. आम्ही इथेच राहणार आहोत, तुम्ही जा इथून. हे पोरी, हे बेटा जरा बाजूला होशील. तुम्ही हे चुकीचं वागताय. मी माझ्या फ्रेंडलाच नाव सांगणार आहे आता. परी, काय झालं तुला? आई, हे बघ ना, हे माझं ऐकायलाच तयार नाहीये. अहो तुमची मुलगी आमचं काही ऐकतच नाहीये. तुम्ही गेला तरी चालेल, मी करते मॅनेज. अहो पण गुणी भाई. मी बोलते त्यांच्याशी, असंही मला गरज नाहीये, मी करते माझं माझं. चल रे. आई, म्हणजे तू आता आवराआवरी करणार आणि आपण जाणार? परी बाळा, आपल्याला जावंच लागेल. तुला एकदा सांगितलंय ना मला इथून कुठे जायचं नाहीये. परी, परी बाळा, परी, परी, छान चित्र आहे. परीने काढलंय. तिला असाच पॅलेस हवाय, पण तिला काय माहिती हा पॅलेस गेला किती पैसे लागतात ते. सॉरी परी, तुझी आई तुला पॅलेस देऊ शकली नाही आणि राहत्या घराचा छप्परही वाचवू शकली नाही. शक्य झालं तर प्लीज मला माफ कर बाळा.